हॅलो हॅलो 3 ओव्हरची मॅच आहे. जिंकणाऱ्या संघाला तसंच थांबायचा, हारणाऱ्या संघाला अजून एक चान्स मिळेल. राईट, माहित आहे ना? उलट आहे, म्हणजे जिंकणार आहे तो त्या चिठ्ठीत आले त्याच्याशी खेळेल असं आहे, आणि हरणार बाहेर. ओके, काही हरकत नाही. वैभवनी सांगितलं तसं. एक एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवा. मॅचला सुरुवात होते. 3 षटकांचा सामना आहे. शहरान डोंगरपाडा गावान चषक मानाचा ठेवियला. विरार शहरान डोंगरपाडा गावान चषक मानाचा ठेवियला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. अक्षय 11 चषक आज डोंगरपाड्यात योगातला. मॅच थांबवायची 1 मिनिट. मान्यवरच या ठिकाणी आगमन होतंय. तर म्हणजे मंचावरती तर प्रमुख अतिथी या स्पर्धेदरम्यान ज्याची उपस्थिती आपण पाहतोय, माजी नगरसेवक सदानंद पाटील यांचं मंचावरती आगमन. एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाला आपण अनेक वेळा पाहिलंय अनेक मंचांवरती, म्हणजे जिथे जिथे कोणतीही स्पर्धा असो किंवा कोणता सांस्कृतिक किंवा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून कार्यक्रम असो, याची उपस्थिती आपण पाहत असतो. असे तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील यांच्या ठिकाणी आगमन. विनंती करेन दादा आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत अक्षय 11 डोंगरपाडा चषक 2024च्या वतीनं आपणास विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हा. थँक्यू. मॅच सुरू करायची आहे. मंचावरती आपण पाहू शकता या स्पर्धेदरम्यान ज्यांची ज्यांची प्रार्थना उपस्थिती आपण पाहतोय. नेहमीच क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. विभाग कुठलाही असो, परंतु सदादा यांची उपस्थिती आपण अनेक मंचावरती पाहिली आहे. आणि आज या स्पर्धेदरम्यान तसेच अक्ष आकाश गर्द यांच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्यांना आपण मंचावरती पाहतोय. दादा आपलं सहर्ष स्वागत पुढे एकदा अक्षय 11 डोंगरपाडा चषक 2024च्या वतीनं. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. विपुल दुसरा. वाढदिवस 16 आहे आज अक्ष घरात बालाचा. हॅलो 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 हॅलो
चला सामन्याच्या दिशेने वळा. सामन्याचा विचार केला तर एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये श्री स्पोर्ट्स विरुद्ध बारुंडा 11 विरार. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा पोचलेल्या आहेत. 11 11 11 रन ऑन बोर्ड. अर्जुन नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ती. पाच चेंडू झालेले आहेत. बिरकावून देण्याचा प्रयत्न आणि मितेश पाटील. मितेश गावड चुकी करताना दिसेल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश घरात आयोजन करतो केक आणलाय बर्थडेचा. त्याच्या नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात योगातला. अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात योगातला. थँक्यू. वेलकम बॅक टू द मॅच. श्री स्पोर्ट्स संघाचे ओनर आदरणीय संग्रामभाई बुल्या यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. फिरकावून देण्याचा प्रयत्न. डिप्स्क्युअरला क्षेत्ररक्षक कुणाल बांबूकडे. चेंडूवर येताना धावफलकावरती धावा 16 16 रन ऑन बोर्ड. धावसंख्या झाल्या 16. पहिलं षटक कुठेतरी महागडं षटक. शेवटच्या चेंडूवरती चुकी सुद्धा घडली क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 16 रन ऑन बोर्ड. बारुंडा 11 हा संघ मोठा संघ आहे. या संघाला कमबॅक करणं माहिती आहे. आशू अँड टीम. आशू बघा कसा डगआउट मध्ये खंबीर उभा आहे. कारण की विषय सुद्धा आता गंभीर आहे. कारण की या स्पर्धेत क्वालिफाय व्हायचं आहे आता. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024. कोण ठरणार रविवारचा दुसरा क्वालिफाय संघ? सुरेख शशांक एक मुख्य गोलंदाज. आपल्या संघाला कमबॅक करणं माहिती आहे. आणि मागच्या सामन्याचा हिरो करण गोसाळकर एक चांगला कमबॅक म्हणू शकतो. एक लेदर विश्वात या खेळाडूचं नाव घेतलं जाताना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून फ्रेम मध्ये येताना कॅमेऱ्याच्या. धावसंख्या जाऊन बदले 17. आणि खतरा कोणाचा तरी हाय. या संघामध्ये खतरा आहे. श्री स्पोर्ट्स का बारुंडा 11 विरार. दोघांपैकी एकाचं तिकीट कापलं जाईल. या स्पर्धेच्या बाहेर एक संघ जाताना दिसेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. मॅच 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 मॅचचा विचार केल्यानंतर मॅचचं चित्र कुठेतरी गरम झालेलं आहे. कारण की एक महत्वाची मॅच आहे. करो या मरोची स्थिती. डू आर डायर ऑफ द मॅच. धावफलकावरती धावा 18 18 रन ऑन बोर्ड. फुल टॉस चेंडू. भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातो इंटू द गॅप बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. कशात कमीच नाही. त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा हाय बोलबाला. त्याच्या नावाचा हाय बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनद दादाला. थँक्यू डीजे. चेंडूला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या वर आणि धावसंख्या 4 पुढे सरकताना. पुन्हा एकदा वेदांत चेंडू रताना गडी बाद होताना दिसतोय. एक मोठा आदरा बारुंडा 11 या संघाला. कम ऑन डीजे. शकमानाचा ठेवीला. अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात योगातला. अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात योगातला. थँक्यू. धावसंख्या 22. 5 चेंडू. चेंडू इंटू द गॅप ट्रॅव्हल करते. शेवटच्या चेंडू षटकातील बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. कशात कमीच नाही. त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा हाय बोलबाला. त्याच्या नावाचा हाय बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनद
चला इनिंग झालेली आहे. नाही इनिंग नाही संपली. ओव्हर बाकी आहे ना. ओव्हर बाकी आहे. ठीक आहे कॅरी ऑन. चला ही मॅच कुठेतरी लागला तर फिरून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला कमबॅक. वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी जिम्मेदारी वाढलेली आहे. धाव फलकावरती धावा. 2-6-26. पुन्हा एकदा कट केला पॉइंटच्या दिशेने. विलाय गोलंदाज चेंडू धावचीची संधी पण संधीचं सोनं करता आलं नाही. एकेरी धावेने धावफलकात वाढ होताना धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 27 धावा 2 चेंडू 27 धावा. एक महत्वाची मॅच डोआडायची स्थिती दोन्ही संघांसाठी. एक चांगली गोलंदाजी शशांक चुकी करताना दिसतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच हितेन बाबू यांनी थर्ड अंपायर साठी रेफर केलंय. थर्ड अंपायर पंच चेक करून सांगायचं हा सामना रंगलाय. करो या मरूची स्थिती दोन्ही संघ कष्ट करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. सलाडी इनिंग संपल्यानंतर आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय असे अक्ष आकाश गरत यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथं करणार आहोत आपण. त्यांच्या संपूर्ण फॅमिली मेंबर समवेत आणि त्याचबरोबरीनं या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सदानंददा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मंचावरती इनिंग ब्रेक मध्ये केलं जाणार आहे. थँक्यू सर. सामन्याच्या दिशेने वळूया. बिरकावून देण्याचा प्रयत्न टिप्स केलेला बांबूकडे आणि एकेरी धावेने संतोष. थोडी ट्रेन स्लो आली. धावसंख्या 28. 4 चेंडू 28 धावा. येणारे 2 चेंडू किती धावांचं आव्हान सेट करू शकतात बारुंडा 11 हा संघ. 28 रन ऑन बोर्ड. षटकार षटकार षटकार. मयूर डीजे वरती षटकार. अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला. अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला. शेवटचा चेंडू इनिंगचा एक चांगला कमबॅक कर्णधार वैभव पाडवेने आपल्या संघाला करून दाखवलंय. धावफलकाचं गती रोखली आहे. 28 वर धावफलक जोडले. आशू एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल या खेळाडूसाठी. फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षणाला कुठेतरी थोडंसं वाईट दिशेने सरकवले आणि बिरकावून देण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकावरती धावा रोखल्या. 28-29 धावेचं आव्हान. मंचाच्या दिशेने आदरणीय भरत मोरे सर. यस आणि आपण वळणार आहोत या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन कडे जिथे संपूर्ण मान्यवर म्हणा किंवा फॅमिली मेंबर्स म्हणा इथे उपस्थित आहेत. आणि अक्ष आकाश गरत यांचा वाढदिवस या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक असा सोहळा जो सर्वांच्या स्मरणात राहील. अक्षाचा सुद्धा स्मरणात राहील. जितकी वर्ष. सर 2 मिनिटं थांबवतोय. लाईट्स ऑफ करायचे आहेत सर्व डीजेच्या त्या पार लाईट्स. आणि गोवालने खेळली जाते आणि खरोखरच एक मोठा क्षण आहे खास करून अक्षसाठी. इतक्या सर्वांचं प्रेम आणि इतक्या सर्वांची उपस्थिती त्याला लाभते त्याच्या वाढदिवसानिमित्त आणि या मुख्य मंचावरती त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होत असताना. Happy birthday to you. Happy birthday to you.
Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and new, from good friends and true. May good luck go with you and happiness too. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and new, from good friends and true. May good luck go with you and happiness too. La 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 la. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जनस साऱ्या गावाचा. टोल पिटीचे संबळ ठेकत लावायचा. ढोल ताश टोल पिटीचे संबळ ठेकत लावायचा. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जनस साऱ्या गावाचा. 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 सोला आहे आज अक्ष घरात बालाचा. आला आकाश घरात आयोजन करतो केक आणलाय बर्थडेचा. त्याच्या नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. नावाची स्पर्धा रंगली आज बक्षिसांचा वर्षाव केला. अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात योगातला. 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 चला मॅच चालू करायचे. बाकी सर्वांनी मैदान बाहेर या. मॅच लगेच चालू करायचे. विपुल टार्गेट शेअर कर. टार्गेटचा विचार केला तर एक मोठं 129 वैभव पाडवे नावाचं वादळ आलं आणि धावा रोखल्या गेल्या. एक 29 धावेचं आव्हान आहे. 6-7 सुधी अंडर-20 ची टुर्नामेंट सुद्धा या ग्राउंडवरती बघणार आहेत आपण आई जीवदानी क्रिकेट क्लब यांच्या मार्फत. 6 आणि 7 एप्रिलला ज्या ज्या संघाला रजिस्टर करायचं असेल या स्पर्धेसाठी तर स्पर्धेची प्रवेश फी 2000 रुपये असणार आहे. ॲडव्हान्स हिमांशू पाटील याच्याकडे तुम्ही जीपे करू शकतात. चला थोडी घाई करायची आहे. वेळेचं बंधन असणार आहे. वैभव आणि वेदांची जोडी. वैभव स्ट्राईक एंड वरती. चला वैभव आणि वेदांत गोलंदाजी मारवती. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच असे तिघही खेळाडू आपण पिचवर बघू शकता. 29 धावेचं आव्हान. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या श्री गणेशात आलेला आहे. श्री स्पोर्ट या संघाचा एका धावेने. आता वेदांत नावाचं वादळ मागच्या मॅच मध्ये आलं. त्या वादळ थोड्या वेळासाठी त्या वादळाला पूर्ण दिशा दाखवली त्या करण घोसळकर या नावाने. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कुठे चुकी करतात. चुकीचं रूपांतर. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. विषयालाही चर्चेला
थँक्यू. चला थोडी घाई करायच्या. बारुंडा 11 क्षेत्ररक्षण लावायचा. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 4 जलद गतीने वाढताना 2 चेंडू आणि 5 धावा मैदानाच्या दिशेने श्री स्पोर्ट्स विरुद्ध बारुंडा 11 विरार. करूया मरोची परिस्थिती दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. धावची संधी वरच्या एंडवरती पण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आशूने एक चांगला कडे. दीपकचं सुद्धा तारीफ केली जाईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी 3 धावा रोखलेले आहेत. धावफलकावरती धावा 3 चेंडू आणि 6 धावा. विपुल थोडं थांबवतोय. मॅच चालू असू द्यात. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक सदानंद पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करेल आकाश गरत यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य अतिथी सन्माननीय सदानंद पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक असं व्यक्तिमत्व सातत्यानं क्रीडा साहित्याच्या माध्यमातून अनेक मंचावरती आपण ज्याला पाहिलंय. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी सातत्यानं या खेळाला प्रमोट करण्यासाठी अनेक वेळा आपलं भरघोस योगदान दिलंय आणि अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती करत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाश गरत. थँक्यू सो मच सदानंद पाटील. आपण दिलेला वेळ, आपण दिलेले योगदान या स्पर्धेसाठी बहुमूल्य आहे आणि आपण वेळात वेळ काढून या मंचावरती उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. हृदयाच्या अंतःकरणापासून आपला आभार व्यक्त केले जाते आणि अशीच कृपादृष्टी यापुढे सुद्धा आम्हावर राहील अशीच आपल्याकडून अपेक्षा. आदरणीय मिलिंदजी या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय मिलिंदजी आपण सुद्धा समोर या. मिलिंदजीच्या शुभ हस्ते हा सन्मान, मिलिंदीचा सन्मान माफ करा, आकाश गरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल आकाश यांना की आपण सन्मानित करायचंय या स्पर्धेदरम्यान. सन्मान्य मिलिंदजी लोखंडे साहेब आपण या. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल आकाश गरत यांच्या शुभ हस्ते. वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, अक्षच्या वाढदिवसाच्या निमित्ताची ती उपस्थिती म्हणता येईल आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद मिलिंदजी लोखंडे साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल. त्याचबरोबरीनं आपलं पदस्पर्श या मंचाला लाभलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. वीरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन वीरेंद्र पाटील साहेब आपण सुद्धा या. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजून एक अतिथी ज्याने वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती नोंदवली त्यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती आकाश गरत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय वीरेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना धन्यवाद साहेब, आपल्या सुद्धा मनापासून आभार. कारण आपण दिलेली भेट, आपलं लाभलेलं पदस्पर्श आमच्यासाठी बहुमूल्य आहे आणि त्याबद्दल आपलं अक्षलवण डोंगरपाडा चषकाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय पवनजी पाटील साहेब आपणास विनंती आपण सुद्धा या. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षलवण डोंगरपाडा चषक औचित्य आहे अक्ष आकाश घरत याच्या वाढदिवसाचं आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित आमचे सर्व हे मान्यवर त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना आकाश घरत यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, आपले सुद्धा मनापासून आभार. आपण इथे वेळात वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल थँक्यू सो मच. समीर कोलगे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची जर्सी प्रोव्हाइड करण्यात आली असे समीरजी कोंडे या ठिकाणी उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान आकाश घरत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेसाठी यांचं सुद्धा बहुमूल्य योगदान आहे. जी आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी मॅन ऑफ द मॅच प्लेयरच्या खांद्यावरती पाहतोय ती यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती होत असताना
सर 2 मिनिटं थांबवतोय. 7 चेंडूमध्ये 11 धावा पाहिजे असतील. 7-11. 7-11 इक्वेशन आहे. नेक्स्ट टीम म्हणजे त्यांना बोलून ठेवायचं आहे विपुल. आणि जशी मॅच संपेल विनर टीमचा कर्णधार तिथे येऊन टॉस केला जाईल. चला स्वरूप 11चा कर्णधार नाणेफेकीसाठी येऊन राहायचं आहे. 7-11ची ही मॅच. चला करण गोसाळकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. 7-11ची ही मॅच. फिरून मारण्याचा प्रयत्न, फाईनलेगच्या दिशेने चेंडू वर देण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण, एकाला दुसऱ्यामध्ये तब्बल दुसरा आणि धावची चिराती आणि गडी बाद. कम ऑन डीजे. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा, मी झालो या दिवाना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा, मी झालो या दिवाना. दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा, मी झालो या दिवाना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुपचा, मी झालो या दिवाना. चला सामन्याच्या दिशेने वळूया. सामन्याचा विचार केला तर आता 6-10ची ही मॅच. सहा चेंडू मध्ये 10 धावा पाहिजे असतील. स्वरूप 11 कर्णधार आले. साईडच्या दिशेने थांबायचे. 6-10. श्री स्पोर्ट्स का बारुंडा विरार संघ, दोन्ही पैकी एक संघ भिरकावून देण्याचा प्रयत्न. सदानंद पाटील शॅनला चेंडू भिरकावून देतोय बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. आमचा भारी का तुमचा भारी, मग होऊ द्या एक एक बारी. या विरार शहराने एक नंबरी, आमचा संघाले भारी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी, करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी, करू नका त्याची बरोबरी. वर्ध विनायक स्पोर्ट क्लब दबरी, करू नका त्याची बरोबरी. थँक्यू. वर्ध विनायक हा सामना रंगणार आहे बघा. श्री स्पोर्ट्स संघ शेवटचं षटक जिथून सोडलं होतं, जिकडून थांबलं होतं तिकडे सुरू केलं. पुन्हा एकदा उलटा चेंडू आणि मिळेल पाटील आणि गँगला चेंडू भिरकावून देतोय बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. कशात कमीच नाही, त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा हाय बोलबाला, त्याच्या नावाचा हाय बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदरद जागाला. रोहन कारेकर. 4 चेंडू 2 धावा. चिट्ट्या बनवलेल्या आहेत. चिट्टी अक्षच्या खिशात दिलेल्या. आकाशजी करत चिट्ट्या अक्षच्या खिशात ठेवलेल्या आहेत. टॉप 7च्या चिट्ट्या बाकी आहे. चला एक संघ लवकर नाव कोरवा टॉप 8 साठी. बाकी कर्णधारांना आपण बोलवायला हवं. इथे क्वार्टर फायनलचा ड्रॉ टाकला जातोय, त्यामुळे जे उपस्थित आहेत कॅप्टन किंवा प्रतिनिधी त्यांनी यायचंय. ओमसाई मनवेलपाडा, MCC काटाई, नॅमा बॉयज, वरद विनायक आणि BV एकलव्य, श्री साई माऊली, जय साई विरार या सर्व संघाचे कर्णधार आपण मंचाजवळ या. मंचासमोर येऊन थांबायचंय. धावची संधी कालच्या हँडवरती गडी बाद. सामना कुठेतरी सोडत नाहीये. बारुंडा 11 विरार संघ लढण्याची क्षमता आहे अजूनपर्यंत. थँक्यू. इक्वेशन विपुल
जिंकण्यासाठी फक्त 3 चेंडूमध्ये 1 धावा पाहिजे असतील श्रीस्फोट या संघासाठी. स्वरूप हिरण संघाचा संघनायक, आपण टॉससाठी येऊन थांबायचं स्टेज जवळ. 4-1.